हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय PYQs ऑफ द टॉपिक मॅग्नेटिक मटेरियल्स. सो आजच्या एकाच पार्टमध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे या पर्टिक्युलर टॉपिकचे. बघा आतापर्यंत आपण काय करत होतो, टॉपिकला दोन पार्ट्समध्ये डिवाइड करत होतो. बट सिन्स या टॉपिकचं वेटेज कमी आहे, सो एकाच पार्टमध्ये सगळेच्या सगळे PYQ सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही पहिल्यांदा काय करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, 25 क्वेश्चनचा PDF डाउनलोड करा, सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर जे तुम्हाला जमले नसतील किंवा जे तुमचे रॉंग मार्क केले असतील तुम्ही, ते तुम्ही या सेशन मध्ये येऊन बघा. ठीक आहे. सो गाइस, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. फर्स्ट क्वेश्चन इज इन द फॉलोइंग ग्राफ फ्लक्स डेन्सिटी वर्सेस मॅग्नेटायझिंग फोर्स. बघा फ्लक्स डेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड B वर्सेस मॅग्नेटायझिंग फोर्स H यांचा ग्राफ दिला आहे. देन कोएर्सिव्हिटी अँड रिटेंटिव्हिटी आर रिस्पेक्टिव्हली रिप्रेझेंट्स बाय विच पॉइंट. बघा कोएर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी कोण रिप्रेझेंट करते. तुम्हाला माहित असेल हिस्टेरिसिसच्या ग्राफमध्ये C पॉइंट रिप्रेझेंट करत होता. काय रिप्रेझेंट करत होता? कोएर्सिव्हिटी. सो C इज कोएर्सिव्हिटी अँड B इज रिटेंटिव्हिटी. हे तर ग्राफ आले, थिओरॉटिकल क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सो A येणार आहे. सिंपल. नेक्स्ट, द गायरोमॅग्नेटिक रेशो अँड बोहर्स मॅग्नेटॉन आर गिवन रिस्पेक्टिव्हली बाय. बघा गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे काय असतं तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला माहित असेल ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय होता इलेक्ट्रॉनसाठी, EV/2 असा फॉर्म्युला होता, बरोबर. आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटला जर आपण अँग्युलर मोमेंटमने डिवाइड केलं, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो MVR, याने डिवाइड केलं तर जे काही बनतं त्याला आपण म्हणतो गायरोमॅग्नेटिक रेशो. बघा काय बनणार आहे, VR कॅन्सल होतील, फॉर्म्युला काय बनेल E/2m, आणि हे E/2m जे असणार आहे त्याला आपण म्हणतो गायरोमॅग्नेटिक रेशो. ठीक आहे. सो E/2m इज गायरोमॅग्नेटिक रेशो. E/2m तर दुसरीकडे कुठे दिसत नाहीये, सो ए वालाच येणार आहे ऑप्शन. बट तरी पण आपण बघू की बोहर्स मॅग्नेटॉन म्हणजे काय असतं. बघा बोहर्स मॅग्नेटॉन म्हणजे काय असतं, आपल्याला आतापर्यंत मिळालं आहे की ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट बाय L इज E/2m, बरोबर. सो इथून बघा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय बनणे, E/2m इंटू L असं मिळेल का. आणि सिन्स तुम्हाला जर स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियस झाला असेल तर L चा फॉर्म्युला आठवतोय का, L इज NH/2π, बरोबर. NH/2π. आणि हायड्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये N ची व्हॅल्यू असते 1, सो H/2π बनतो L. इथे टाकून द्या व्हॅल्यू, बघा काय बनेल E/2m ॲज इट इज, L इज H/2π. सो फॉर्म्युला काय बनेल EH/2 इंटू 2 इज 4πm, EH/4πm. सो ए वालाच ऑप्शन येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, चार्ज पार्टिकल मूव्हिंग इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये चार्ज पार्टिकल फिरतोय, मूव्ह होत आहे. ठीक आहे. सर्क्युलर इन ए सर्क्युलर पाथ. बघा सर्क्युलर पाथ आहे म्हणजे ऍक्च्युअली हा मॅग्नेटिक फील्ड मधला क्वेश्चन आहे, सायक्लोट्रॉन वाला. विथ ए रेडियस R, रेडियस आहे त्याची R. आता ते काय म्हणतात, व्हेन एनर्जी ऑफ द पार्टिकल इज डबल. एनर्जीला काय केलं, कायनेटिक एनर्जीला डबल करून टाकलं. बघा सायक्लोट्रॉन मध्ये एकच एनर्जी असते कायनेटिक एनर्जी, त्याला डबल करून टाकलं. देन नवीन रेडियस काय बनेल, पहिल्यांदा रेडियस असेल R, आता रेडियस काय बनेल R' म्हणू आपण त्याला. ठीक आहे. हे फाइंड करायचं आहे. अरे तुम्हाला माहित पाहिजे की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सायक्लोट्रॉन मध्ये काय होता, आठवतोय का फॉर्म्युला, Q² B² R²/2m असा फॉर्म्युला होता. सो इथून तुम्हाला समजेल की कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R². कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल R². सो आता इथे बघा कायनेटिक एनर्जीला काय केलं आहे, कायनेटिक एनर्जीला डबल करून टाकलं, ह्याला 2ke करायचं आहे. आता ह्याला डबल करण्यासाठी रेडियसला किती टाइम्स व्हावं लागेल, √2r टाइम्स व्हावं लागेल का, तरच हा 2 बाहेर येईल ना. बघा हे जर झेपला नसेल तर रिलेशन न फाइंड करा, कायनेटिक एनर्जी फायनल बाय कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू R फायनल स्क्वेअर बाय R इनिशियल स्क्वेअर. बघा लेटेस्ट से पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी असेल E, नंतर काय झाली डबल झाली, सो 2E इज इक्वल टू पहिल्यांदा रेडियस असेल R त्याचा स्क्वेअर, नंतरच्या रेडियसचा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचं, फायनल रेडियस. सो इथून E कॅन्सल होईल, 2 इंटू R² इज R फायनल स्क्वेअर. सो R फायनल काय बनेल, रूट बनेल का, √2 इंटू R येणार आहे. ठीक आहे. डी येणार आहे ऑप्शन. सिंपल. नेक्स्ट, द क्युरीज टेम्परेचर ऑफ कोबाल्ट अँड आयर्न आर 1400 आणि 1000. बघा क्युरीज टेम्परेचर दिले आहेत कोबाल्ट आणि आयर्न साठी, म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. ऍट टेम्परेचर, ह्या टेम्परेचरला त्यांना आपण ठेवलं. ठीक आहे. रेशो ऑफ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ कोबाल्ट टू दॅट ऑफ आयर्न, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचा रेशो फाइंड करायचा आहे. तुम्हाला माहित पाहिजे की कोबाल्ट आणि आयर्न फेरोमॅग्नेटिक आहेत, आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स साठी ससेप्टिबिलिटीचा फॉर्म्युला काय होता, क्युरीज कॉन्स्टंट C/T-TC असा होता का फॉर्म्युला. सो बघा इथून तुम्हाला समजेल की C तर कॉन्स्टंट आहे, क्युरीज कॉन्स्टंट. सो इथून काय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू T-TC असं मिळेल का. देअरफॉर
ससेप्टिबिलिटी ऑफ कोबाल्ट बाय ससेप्टिबिलिटी ऑफ आयन काय मिळणार आहे तुम्हाला? टी मायनस टी सी ऑफ आयन बाय टी मायनस टी सी ऑफ कोबाल्ट. उलट बनणार आहे. सो बघा टेम्परेचर आपण दोघांना किती दिलं आहे? दोघांना टेम्परेचर दिलं आहे 1600 मायनस क्युरिस टेम्परेचर फॉर आयन किती आहे 1000 बाय खाली अगेन 1000 बाय खाली अगेन टेम्परेचर आहे 1600 मायनस क्युरिस टेम्परेचर फॉर कोबाल्ट इज 1400. आता हे मायनस करा आणि सॉल्व्ह करा. काय बनणार आहे? 1600 मायनस 1000 इज 600 बाय 1600 मायनस 1400 इज 200. सो काय बनेल? 200 1 जा 203 चा आन्सर बनणार आहे. सो 3/1 डेल्टा येईल. सिंपल. नेक्स्ट. ए पार्टिकल हॅव्हिंग ए चार्ज 50 इलेक्ट्रॉन. बघा चार्ज आहे 50 इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 0.4 मीटर. ठीक आहे. विथ 1 RPS म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी पण दिली आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ऍट द सेंटर. अरे सर्कल साठी बघा सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय ना इलेक्ट्रॉन, त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असेल फाइंड करायचं. आपल्याला माहिती आहे ना सर्कल साठी मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला सेंटरला काय होता? μ0I/2r असा होता का फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज टाकायच्या आहेत, आन्सर फाइंड करायचे. बघा μ0 इज 4π × 10⁻⁷ बाय 2 इंटू रेडियस किती दिली आहे 0.4 मीटर. बघा नीट बघा रेडियस इज 0.4 मीटर इंटू आता आपल्याला इथे करंट दिला नाहीये बट आपल्याला काय दिलंय बघा चार्ज दिला आहे आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे 1 RPS. सो कसं फाइंड करणार? करंटचा फॉर्म्युला आहे ना रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज Q/T. आता टी म्हणजे एक सर्कल कंप्लीट करण्यासाठीचा टाइम दॅट इज टाइम पिरियड. सो काय बनेल बघा Q इंटू 1 टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी ना. सो Q इंटू फ्रिक्वेन्सी इज करंट. आता Q किती आहे बघा Q आहे 50 इलेक्ट्रॉन मीन्स 50 इंटू एका इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती असते 1.6 × 10⁻⁹. तुम्हाला दिलं आहे ते एका इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू इंटू फ्रिक्वेन्सी इज 1 RPS. सो 1 बघा हे काय बनणार आहे 16 5 जा 16 पंचे 80 आणि पुढे एक 0 बरोबर. सो 80 बनणार आहे हे इंटू 10⁻⁹. सो करंट इज 80 इंटू 10⁻⁹. आता हे फाइंड करा किती येणार आहे 2 1 जा 240 जा बरोबर. 4 1 जा 400 जा बघा खाली 0.4 आहे ना. सो एक 0 मी वरती देऊन टाकला 100 जा बनणार आहे डायरेक्ट. बघा काय येणार आहे आन्सर 4π इंटू 10⁻⁷ ॲज इट इज इंटू 10⁻² 10⁻⁻19 10⁻⁻17. आता इथे ऑप्शन मध्ये मला μ0 दिसतोय नाही का ॲज इट इज. सो 4π इंटू 10⁻⁻7 ला ॲज इट इज μ0 टाकून द्या. सो μ0 इंटू 10⁻⁻17 असा आन्सर बनणार आहे डेल्टा. समजलं? सिंपल. नेक्स्ट. द मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ 2 क्लोजली बाउंड सर्क्युलर कॉइल्स AB. दोन कॉइल्स आहेत A आणि B. दोघांच्या रेडियस दिले आहेत. रेडियस A ची आहे 10 सेंटीमीटर B ची 20 सेंटीमीटर. आर इक्वल बघा काय इक्वल दिला आहे मॅग्नेटिक मोमेंट्स इक्वल दिले आहेत. मॅग्नेटिक मोमेंट्स ऑफ A इज इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंट ऑफ B. ठीक आहे. दोघांचे नंबर ऑफ टर्न्स आहेत, दोघांचे करंट दिले आहे. ठीक आहे. देन फाइंड काय करायचं नंबर ऑफ टर्न्स अँड करंट ऑफ A अँड B रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. हे ब्रॅकेट मध्ये दिले. आपल्याला फाइंड काय करायचं आहे N आणि I मध्ये काय रिलेशन असेल सगळीकडे फाइंड करायचं बरोबर. फॉर्म्युला फक्त टाका आणि आन्सर फाइंड करा रे. बघा मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला A वाल्यासाठी काय असेल NIA. B वाल्यासाठी पण सेम फॉर्म्युला NIA बरोबर. इथे करंट टाका A चा, इथे एरिया टाका A चा, इथे करंट टाका B चा, एरिया टाका B चा, नंबर ऑफ टर्न्स टाका A चे, नंबर ऑफ टर्न्स टाका B चे. झालं. सो NAIA एरिया ऑफ A कॉइल काय येणार आहे पाय RA² इज इक्वल टू NB IB. एरिया ऑफ B कॉइल इज पाय RB². पाय कॅन्सल. काय बनणार आहे NAIA इंटू RA² इज बघा A ची रेडियस इज 10 सेंटीमीटर त्याचा स्क्वेअर इज 100 इज इक्वल टू NB IB. RB² इज 20 त्याचा स्क्वेअर इज 400. सेंटीमीटर तर कॅन्सलच होणार आहे. ठीक आहे. सो 1 जा 4 जा काय बनलं बघा आन्सर NAIA इज इक्वल टू 4 NBIB असा आहे का आन्सर. NAIA इज इक्वल टू 4 NBIB. आता फक्त इथे त्यांनी छोटा एनला मोठा एन लिहिलंय एवढाच डिफरन्स. सी येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट. 3 लॉन्ग स्ट्रेट पॅरलल वायर्स कॅरिंग करंट आर अरेंज ॲज शोन इन फिगर. ठीक आहे. द वायर C विच कॅरीज करंट 5 एम्पियर. बघा वायर सी मधून करंट 5 एम्पियर आहे.
सो प्लेस दॅट इट एक्सपिरियन्सेस नो फोर्स. बघा सी वायरवरती नेट फोर्स 0 पाहिजे असं म्हणता येतं. कोणत्या वायरवरती? सी वायरवरचा नेट फोर्स इज 0. द डिस्टन्स ऑफ वायर सी फ्रॉम डी. सी वायरचं डी पर्यंत डिस्टन्स किती असेल, म्हणजे हा एक्स किती असेल आपल्याला फाइंड करायचा आहे, एक्स. बरोबर का? सो कसं फाइंड करणार बघा. पहिल्यांदा मला सांगा सी वायरवरती फोर्स कोणाकोणामुळे असणार आहे. सी वायरवरती फोर्स असणार आहे डी वायरमुळे आणि सी वायरवरती फोर्स असणार आहे बी वायरमुळे. बरोबर, इज इक्वल टू 0. आता डिरेक्शन कशी असेल बघा. ह्याच्यामधून करंट वरती फ्लो होतोय, सी मधून करंट खाली फ्लो होतोय. सो अनलाईक करंट आहेत, अनलाईक करंट एकमेकांना काय करतात, रिपेल करतात. सो असा फोर्स असणार आहे सीडी वाल्याचा. बरोबर. बीसी वाल्याचा फोर्स कसा असेल बघा. बीसी वाले पण अनलाईक करंट आहेत, एकातला करंट वरती आहे, एकातला करंट खाली आहे. सो अनलाईक करंट अगेन रिपेल करणार. सो बीसीचा फोर्स पण अगेन असा असणार आहे. सो सी वरती बघा तुम्ही जर फोर्सेस पाहिले तर डी चा फोर्स राईटला आहे, बी चा फोर्स लेफ्टला आहे. सो दोन्ही फोर्स एकमेकांना मायनस करणार आहे. समजलं? आता बघा डी चा फोर्स किती असेल. फोर्सचा फॉर्म्युला ना तुमच्याकडे दोन पॅरल कंडक्टर साठी, म्यू नॉट I1 I2. डी चा करंट इज 15, I2 सी चा करंट इज 5 बाय 2 पाय. डिस्टन्स किती आहे दोघांमध्ये, डिस्टन्स इज एक्स. बरोबर. आता इंटू एल आपण करतो ना, कारण तो फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला असतो. मायनस म्यू नॉट बी वरती बघा, बी मुळे किती फोर्स असणार आहे, म्यू नॉट I1 I2. बी चा करंट इज 10, सी चा करंट इज 5 बाय 2 पाय. डिस्टन्स इज 15 मायनस एक्स. 15 मायनस एक्स इज इक्वल टू 0. बरोबर. आता हा पूर्ण ब्रॅकेट पलीकडे जाणार आहे आणि काय बनणार आहे, प्लस बनेल का. सो मी इथेच बघा, इथेच मी थोड्या याला नीट करून लिहितो. इथे मी काय करतो, इक्वल टू 0 होता, सो त्याला मी पलीकडे नेतो. इज इक्वल टू असं बनेल का हे, समजलं. त्याला फक्त पलीकडे नेलं. सो काय होईल बघा, म्यू नॉट कॅन्सल, 2 पाय कॅन्सल, 5 5 कॅन्सल. काय बनलं आहे हे, एल एल कॅन्सल. इथे पण एल येणार आहे ना फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये, एल एल कॅन्सल. सो 15 बाय एक्स is equal to 10 by 15 minus x. So 5 2 जा 5 3 जा, क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर फाइंड करा. बघा काय बनणार आहे हे, 15 3 जा 45 minus 3x is equal to 2 into x, 2x. So 45 is equal to 3x plus 2x is 5x. x काय बनेल, 45 बाय 5 इज 9 बनणार आहे, 9. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट. An electron is revolving in a circular orbit, radius r. Radius आहे r. ठीक है. The angular momentum of the electron is L. Angular momentum आहे L. Relation between magnetic dipole moment, छोटा है, magnetic dipole moment is छोटा है. ठीक है. Gyromagnetic ratio r. या सगळ्यांमध्ये काय रिलेशन असणार आहे फाइंड करायचं. ठीक आहे. आता बघा सगळ्यांचे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. एल चा फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का, मगाशीच पाहिलाय आपण, एम व्ही आर असा फॉर्म्युला होता. एम म्हणजे काय आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, एन आय ए. बरोबर. आणि आर, आर म्हणजे काय आहे बघा, आर इज गायरोमॅग्नेटिक रेशो. मगाशीच पाहिलं गायरोमॅग्नेटिक रेशो काय होता, ई बाय 2m होता का. सो इथे बघा आपल्याला ह्या तिघांमध्ये रिलेशन फाइंड करायचं आहे. कसं फाइंड करायचं बघा. इथे आता सिन्स हायड्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये आपल्याला माहिती आहे की सिंगल टर्न साठी एन तर 1 असणार आहे. सो इथे मी डायरेक्टली ह्याला लिहू शकतो आय. ठीक आहे. आता बघा रिलेशन कसं फाइंड करायचं, आर इज इक्वल टू ई बाय 2m आहे. आता ई ला मी असं लिहू शकतो का बघा, करंट म्हणजे काय असतं, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, ई बाय टी. आता इलेक्ट्रॉन आहे, सो इलेक्ट्रॉनचा चार्ज ई. आता 1 बाय टी म्हणजे काय लिहू शकतो आपण, 1 बाय टी इज फ्रिक्वेन्सी, सो ई इंटू एन, ई इंटू एफ लिहू शकतो. बट सिन्स मी हा टाइम पिरियडला ऍज इट इज ठेवतो बघा, ई आय इज इक्वल टू ई बाय टी. सो ई काय बनेल इथून, ई इज इक्वल टू आय टी बनेल. एवढंच लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. सो ई इज इक्वल टू आय इंटू टी बाय 2m. सो इथून बघा आय ऍज इट इज, टी ला मी काय लिहू शकतो, डिस्टन्स बाय टाइम ना, डिस्टन्स इज 2 पाय आर बाय स्पीड इज व्ही बाय खाली काय आहे, खाली 2m तर ऍज इट इज आहेच. बघा हे सगळा डेरिवेशन वाला पार्ट आहे. डेरिवेशन मध्ये तुम्हाला माहित असेल आपण टाइम पिरियडला काय टाकलं होतं, 2 पाय आर बाय व्ही टाकलं होतं. सो तिथून आलं आहे. ठीक आहे. सो आता इथे पुढे बघा, पुढे काय करायचं आहे, इथून तर 2 2 कॅन्सल होईल. बरोबर. आता मला इथे काही पण करून एरियाला आणायचंय, कारण इथे आय इंटू ए आहे ना, आय तर मला मिळाला आहे, ए ला आणायचंय. सो मी काय करतो, इथे आर ने मल्टिप्लाय करतो, आर ने डिवाइड करतो. का असं करतोय बघा, आय इंटू पाय आर इज पाय आर स्क्वेअर बाय खाली काय बनेल, एम व्ही आर. एम व्ही आर इज कॅपिटल आर, गायरोमॅग्नेटिक रेशो. सो आय इंटू पाय आर स्क्वेअर इज एरिया बाय एम व्ही आर. सो आय इंटू ए बघा काय होता, आय इंटू ए इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अपॉन एम व्ही आर इज अँग्युलर मोमेंट.
एल इज अँग्युलर मोमेंटम. सो इथून बघा काय बनेल, एम इज इक्वल टू आर एल बनेल का, एम इज इक्वल टू आर इंटू एल बनणार आहे. समजलं, असं दिसतोय का ऑप्शन, एम इज इक्वल टू आर एल. आता इथे मायनस साइन का आला आहे, कारण तुम्हाला माहित असेल डेरिवेशन मध्ये की डायपोल मोमेंटची डिरेक्शन आणि अँग्युलर मोमेंटमच्या डिरेक्शन उलट्या होत्या. सो तिथे मायनस साइन आपण दिला होता, सो तो मायनस साइन आलाय फक्त. ठीक आहे, नेक्स्ट. टू वायर्स सेम लेंथ आर शेप्ड इनटू ए स्क्वेअर अँड सर्कल. दोन वायर्स आहेत, दोन वायरची लेंथ इज सेम, दोघांना स्क्वेअर मध्ये एकाला कन्वर्ट केलं, एकाला सर्कल मध्ये कन्वर्ट केलं. मॅग्नेटिक मोमेंट प्रोड्यूस बाय स्क्वेअर, मॅग्नेटिक मोमेंट प्रोड्यूस बाय सर्कल. दोघांचा रेशो काय असेल? अरे फॉर्म्युला आहे ना तुमच्याकडे, एन आय ए बाय एन आय ए. एन आय ए स्क्वेअर साठी, एन आय ए सर्कल साठी. फाइंड करा काय येणार आहे. आता दोघांसाठी बघा सिंगल टर्न आहे, सो एन तर वनच असणार आहे, कॅन्सल होतील. ठीक आहे, इफ दे कॅरी सेम करंट, दोघांमधून करंट पण सेम फ्लो होतोय, सो आय आय पण कॅन्सल होणार आहेत. फक्त काय बनेल, एरिया ऑफ स्क्वेअर बाय एरिया ऑफ सर्कल. आता स्क्वेअरचा एरिया काय असतो, साइडचा स्क्वेअर ना. बघा वायरची लेंथ होती एल, एल वायरचा स्क्वेअर बनवायचा आहे, वायरची लेंथ सेम राहिली पाहिजे. सो एका साइडची लेंथ किती पाहिजे, एल बाय 4 घ्यावी लागेल ना, तरच एल बाय 4 एल बाय 4 एल बाय 4 एल बाय 4 तुम्हाला एल मिळेल. ठीक आहे, सो एका साइडचा स्क्वेअर, एरियाचा स्क्वेअर काय बनेल, एल स्क्वेअर बाय 16 मिळेल का. एरिया ऑफ स्क्वेअर इज साइड स्क्वेअर बाय एरिया ऑफ सर्कल काय मिळणार आहे तुम्हाला, पाय आर स्क्वेअर. बरोबर. सो इथे बघा आता आर आणि एल मध्ये आपल्याला काहीतरी रिलेशन माहित पाहिजे, तरच काहीतरी आपल्याला रेशो मिळेल. बरोबर. आता एल म्हणजे काय असतं सर्कलसाठी, सर्कलची लेंथ इज 2 पाय आर. सो इथून मी आर ला काय टाकू शकतो, आर इज एल बाय 2 पाय. टाकून द्या इथे आरच्या जागी, काय बनेल बघा, मोमेंटम ऑफ स्क्वेअर बाय मोमेंट ऑफ सर्कल काय बनेल, एल स्क्वेअर बाय 16 बाय पाय आरच्या जागी काय टाका, एल बाय 2 पाय, बट त्याचा स्क्वेअर आहे ना, सो काय बनेल, एल स्क्वेअर बाय 4 पाय स्क्वेअर बनेल का. सो इथून बघा एक पाय कॅन्सल, एल स्क्वेअर कॅन्सल, खालचा 4 पाय वरती जाईल, काय बनेल बघा, 4 पाय बाय खाली कोण राहिला आहे, 16 राहिलाय. सो आन्सर काय बनणार आहे, पाय बाय 4 बनणार आहे, पाय बाय 4. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. सिंपल. नेक्स्ट. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड ए करंट कॅरिंग सोलेनॉइड इज. बघा मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे तुम्हाला एच दिलाय. इफ द लेंथ आणि नंबर ऑफ टर्न्स, लेंथ दिली आहे, नंबर ऑफ टर्न्स दिले आहे. ठीक आहे, फाइंड काय करायचं आहे आपल्याला, करंट फाइंड करायचा आहे आय सोलेनॉइड साठी. ठीक आहे, बघा तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजेत. मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला सोलेनॉइड साठी काय होता, म्यू नॉट एन आय. बरोबर. आणि ह्या एन आय लाच आपण काय लिहित होतो, एन आय लाच आपण लिहित होतो मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच. बरोबर. सो इथून बघा म्यू नॉट तर कॅन्सल होते, एन आय इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, एच मिळेल का. आता हा एन म्हणजे काय असतो, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ इंटू आय इज इक्वल टू एच. एवढं सगळं आपण कशासाठी फाइंड केलं, कारण मला इथे बघा नंबर ऑफ टर्न्स दिले आहेत, दॅट इज 60 बाय लेंथ दिली आहे 15 सेंटीमीटर, 15 इंटू 10⁻⁻² इंटू करंट दिला आहे, करंट किती आहे, करंटच फाइंड करायचं आहे रे, इज इक्वल टू एच किती दिलाय, 2.4 इंटू 10⁻³ सो इथून बघा करंट किती मिळेल तुम्हाला, करंट इज 2.4 इंटू 15 इंटू 10⁻³ 10⁻⁻² इज 10. बरोबर. आपण खाली काय आहे, 60 आहे. सो 15 1 जा 15 4 जा 60, 4 1 जा 4, 4.4 जा 24. बरोबर. सो आय काय मिळणार आहे तुम्हाला, 0.4 इंटू 10 इज 4 एम्पियर मिळेल का. सिंपल, अल्फा इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, नेक्स्ट. A beam of electrons at rest is accelerated by a potential V. Potential आहे V. This beam experiences a force F. फोर्स आहे त्या बीम वरती F. बघा एक इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनची बीम आहे, ती आता सध्यासाठी रेस्टला, इनिशियल वेलोसिटी 0. त्या बीमला ऍक्सिलरेट करायचं आहे विथ पोटेन्शियल V. ऍक्सिलरेट करा विथ पोटेन्शियल V इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, द ऍक्सिलरेशन ऑफ पोटेन्शियल, एक्सिलरेटिंग पोटेन्शियल इन्क्रीजेस टू V1. आता पोटेन्शियलला काय करून टाकलं, आता पोटेन्शियलला V1 करून टाकलं. अँड फोर्स एक्सपिरियन्सेस बाय द इलेक्ट्रॉन इज इन द सेम मॅग्नेटिक फील्ड इज 2F. आता फोर्सला पण काय करून टाकलं, 2F करून टाकलं. ठीक आहे, द रेशो ऑफ V बाय V1 काय असेल बघा, V बाय V1 म्हणजे इनिशियल पोटेन्शियल बाय नंतरचा पोटेन्शियलचा रेशो काय असेल. ठीक आहे, बघा कसं फाइंड करायचं. आता याच्यासाठी तुम्हाला फोर्स आणि पोटेन्शियल मध्ये रिलेशन फाइंड करावं लागेल. कसं येणार आहे बघा, तुम्ही जेव्हा चार्जला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवणार आहे आणि त्याला मूव्ह करणार आहे, त्याच्यावरती फोर्स किती असणार आहे, क्यू व्ही बी. मॅक्सिमम फोर्स इज क्यू व्ही बी. आता इथे साइन थिटा अँगलचा वगैरे विषय दिसत नाही, सो डायरेक्टली मी मॅक्सिमम फोर्स कन्सिडर करतो क्यू व्ही बी.
ठीक आहे. सो आता आपल्याला बघा इथे काही पण करून पोटेन्शियलला आणायचं आहे. पोटेन्शियलला कसं आणायचं बघा. तर जेव्हा मी इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवणार आहे आणि ऍक्सिलेट करणार आहे, मला किती वर्क करावं लागेल? वर्क इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. फॉर्म्युला आहे ना, कारण पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज असतं. सो वर्क इज इक्वल टू क्यू इंटू व्ही, इलेक्ट्रोसाइट्स मधला फॉर्म्युला. आणि ही एनर्जी इक्वल असणार आहे कायनेटिक एनर्जीला, हाफ एम व्ही स्क्वेअर. तरच पार्टिकल मूव्ह होणार आहे. बरोबर. सो इथून बघा, हा व्ही म्हणजे काय आहे रे? हा व्ही इज पोटेन्शियल आणि ही व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. सो बघा इथून व्ही स्क्वेअरला मी काय लिहू शकतो? व्ही स्क्वेअर इज बाकीचं सगळं पलीकडे न्या, 2qv/m. सो व्हेलॉसिटी काय बनेल? √2qv/m. व्हेलॉसिटीच्या जागी टाकून द्या, E इंटू व्हेलॉसिटी इज √2qv/m इंटू b इज फोर्स. बरोबर. इथून बघा फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला मिळणार आहे? रूट व्ही ला. फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट व्ही, सिन्स बाकीचे सगळे कॉन्स्टंट आहेत. सो बघा F2 आपल्याला फाइंड काय करायचं आहे? V बाय V डॅश. सो रूट V बाय V डॅश काय मिळेल तुम्हाला? F1 बाय F2. पहिला फोर्स बाय दुसरा फोर्स. पहिल्यांदा फोर्स किती होता? F, नंतरचा फोर्स इज 2F इज इक्वल टू रूट V बाय V डॅश. सो इथून बघा FF कॅन्सल होतील, V बाय V डॅश तुम्हाला काय मिळेल? दोन्हीकडे स्क्वेअर करा, 1/4 मिळणार आहे. 1/4. डेल्टा इज द करेक्ट. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट. सोलेनॉइड हॅव्हिंग 400 टन्स पर मीटर, म्हणजे छोटा एन दिला आहे 400, हॅज कोअर ऑफ मॅग्नेटिक मटेरियल विथ रिलेटिव्ह परमिएबिलिटी 400, म्हणजे म्यू आर दिला आहे. म्यू आर इज 400. When a current 0.5 ampere is passed through it, current is 0.5 ampere. The magnetization of the core of the material. मॅग्नेटायझेशन किती असेल फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बघा मॅग्नेटायझेशन कसं फाइंड करायचं. आता मॅग्नेटायझेशन फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. बरोबर. बघा तुम्हाला एक डेरिव्हेशन आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पूर्ण डेरिव्हेशन लक्षात ठेवा, एखादा कोणता पर्टिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा. ठीक आहे. बघा डेरिव्हेशन काय होतं, मी सिंपल एक्सप्लेन करत नाहीये, फक्त स्टेप सांगतो. त्या स्टेप्स मध्येच तुम्हाला सगळे फॉर्म्युले मिळून जाणार आहे. बघा डेरिव्हेशन काय होतं ते, तर तुम्हाला जर आठवत असेल तर पहिली स्टेप अशी होती बघा, बी इज इक्वल टू बी नॉट प्लस बी एम. बरोबर. बी नॉट ला आपण टाकला होता म्यू नॉट इंटू एम, बी नॉट ला टाकला होता आपण म्यू नॉट इंटू एच, आणि बीएम ला टाकला होता आपण म्यू नॉट इंटू एच. ठीक आहे. सो इथून म्यू नॉट कॉमन आला होता, आतमध्ये काय राहिलं होतं? एच प्लस एम. बरोबर. आणि म्यू नॉट ऍज इट इज एच प्लस एम ला आपण काय टाकलं होतं? काय इंटू एच. बरोबर. आणि अगेन इथून एच ला कॉमन घेतला होता, आतमध्ये राहिला होता 1 प्लस काय. सो म्यू नॉट इंटू एच ऍज इट इज. अगेन इथे 1 प्लस कायला आपण टाकला होता म्यू आर, आणि म्यू नॉट इंटू म्यू आर म्हणजे असतं टोटल परमिएबिलिटी म्यू इंटू एच. हे सगळं डेरिव्हेशन होतं. आता ह्याच्यामध्येच बघा तुम्हाला बरेच फॉर्म्युले दिसतील. आपल्याला एम फाइंड करायचा आहे. सो एमचा फॉर्म्युला काय आहे? एम इज काय इंटू एच ना. एम इज इक्वल टू काय इंटू एच. सो एम इज इक्वल टू बघा, काय आपल्याला माहित नाहीये, एच माहिती आहे ना. एच चा फॉर्म्युला असतो एच इज इक्वल टू एन आय. आता एन किती आहे? एन आहे 400 इंटू आय इज 0.5. काय बनेल हे? काय बनणार आहे बघा, 1 0 1 पॉइंट गायब, 5 4 जा 20, 200 बनेल का? एच इज 200. सो आता काय फाइंड केला की आपला आन्सर मिळणार आहे. काय कसा फाइंड करायचा, तर इथून तुम्हाला दिसेल आपल्याला म्यू आर दिलाय ना, 1 प्लस काय इज इक्वल टू म्यू आर. 1 प्लस काय इज इक्वल टू म्यू आर, हा फॉर्म्युला आहे. आता काय बघा फाइंड करायचा आहे. सो काय काय बनेल? म्यू आर मायनस 1. म्यू आर किती आहे? 400 मायनस 1 इज 399, असा बनेल का? काय इज 399. सो 399 इंटू 200. आता 399 ला बघा इथे तर लांब लांब आन्सर दिसतंय. सो 399 ला मी अप्रॉक्सिमेटली 400 कन्सिडर करतो. सो 400 इंटू 200 काय बनणार आहे? 4 2 जा 8, 4 0 इज 10 रेज टू 4. सो 8 इंटू 10 रेज टू 4, अप्रॉक्सिमेटली डेल्टा इज द करेक्ट. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट. करंट ऑफ 4 एम्पियर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फ्लक्स दिला आहे, नंबर ऑफ टर्न्स दिले, एनर्जी स्टोर्ड काय असेल? अरे एनर्जी स्टोर्ड इन द कॉइलचा फॉर्म्युला आहे ना, हाफ एल आय स्क्वेअर. आता इथे बघा हाफ इंटू एल आपल्याला माहित नाहीये, करंट दिला आहे 4, त्याचा स्क्वेअर इज 16. बरोबर. सो हे काय बनेल? 2 1 जा 2 8 जा 8 एल असा आन्सर बनणार आहे. सो एल एल फाइंड केला की आपला आन्सर झाला. बरोबर. आता एल कसा फाइंड करायचा, तर आपल्याकडे फ्लक्स आहे आणि नंबर ऑफ टर्न्स आहेत. सो तुम्हाला इथे कॉन्सेप्ट यूज करावा लागेल सेल्फ इंडक्शनचा. आठवतोय का? फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, सेल्फ इंडक्शन, आणि ह्याचाच प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो एल. सो फाय इज इक्वल टू एल आय.
आणि नंबर ऑफ टर्न्स जर असतील तर एन ने इथं आपण मल्टिप्लाय करत होतो. सो एन फाय इज इक्वल टू एल असा फॉर्म्युला होता. आता नंबर ऑफ टर्न्स बघा आहे 400, फ्लक्स इज 3 इंटू 10⁻³ इज इक्वल टू एल इंटू करंट इज 4. सो 4 1 जा 4, 4 100 जा, बरोबर. सो 3 इंटू 100 इंटू 10⁻³ इज 10⁻⁻1 इज इक्वल टू एल. सो काय बनणार आहे, 0.3 बनणार आहे एल. इथे टाकून द्या, 8 इंटू एल इज 0.3, म्हणजे काय बनेल आन्सर, 2.4 बनणार आहे. 2.4 ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, बार मॅग्नेट लेंथ आहे 4 सेंटीमीटर, एरिया इज 2 सेंटीमीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक मोमेंट दिला आहे, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे एम फाइंड करायचा आहे. बघा एम चे दोन फॉर्म्युले आहेत, मॅग्नेटायझेशन इज काय इंटू एच आणि दुसरा फॉर्म्युला इज नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. आता मॅग्नेटिक मोमेंट तुम्हाला दिली आहे, सो मला दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मॅग्नेटिक मोमेंट इज 6 एम्पियर मीटर स्क्वेअर बाय व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ इज व्हॉल्यूम ना, एरिया आहे 2 सेंटीमीटर स्क्वेअर. सो 2 इंटू 10⁻⁻4 इंटू लेंथ इज 4 सेंटीमीटर, 4 इंटू 10⁻². काय बनेल बघा हे, 2 1 जा 2 3 जा, 3 बाय 4 इज 0.75 बरोबर, इंटू 10⁻⁻4 10⁻⁻4 10⁻⁻6 वरती गेला 10⁻+6, 10 ने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, 7.5 इंटू 10⁻5 बनणार आहे. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ द मटेरियल ऑफ रॉड इज 599. ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल, ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी म्हणजे टोटल परमिएबिलिटी, म्यू फाइंड करायचा आहे. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे तुम्हाला काय दिलं आहे, 599. ठीक आहे, बघा आता कसं फाइंड करायचं, एवढंच दिलं आहे आपल्याला. बघा मगाचं डेरिव्हेशन जर तुम्हाला आठवत असेल तर आता आपल्याला काय काय दिलं आहे, आपल्याला काय दिलं आहे, आपल्याला म्यू फाइंड करायचा आहे. सो शेवटच्या 2-3 स्टेप्स आपल्याला माहित पाहिजेत. बघा शेवटच्या 2-3 स्टेप्स मध्ये कोणते कोणते फॉर्म्युले होते, ठीक आहे, ते डेरिव्हेशन नीट लक्षात ठेवा. काय आहे बघा, 1 प्लस काय इज इक्वल टू म्यू आर आहे, बरोबर. आणि म्यू नॉट इंटू म्यू आर म्हणजे आहे ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी म्यू. सो पहिल्यांदा म्यू आर फाइंड करा. म्यू आर काय बनेल, 1 प्लस काय इज 599 इज म्यू आर. सो काय बनणार आहे, 600 इज इक्वल टू म्यू आर. म्यू आरच्या जागी टाकून द्या, म्यू आर इज 600 इंटू म्यू नॉट इज 4 पाय इंटू 10⁻⁻7. हे सॉल्व करा, आन्सर फाइंड करा. काय बनेल बघा, 4 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू 600, बघा काय बनणार आहे, 6 4 जा 24 ना, 6 4 जा 24 पाय 10⁻⁻7 आणि 2 0 10⁻⁻5 बनेल का हे, बरोबर. आता 10 ने मल्टिप्लाय डिवाइड करा, सो 2.4 पाय इंटू 10⁻⁻4 बनेल. सिंपल, बीटा इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, नेक्स्ट, मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ 2 इंटू 10⁻³ मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजे तुम्हाला एच दिलाय, एच इज 2 इंटू 10⁻³ प्रोड्युसेस फ्लक्स डेन्सिटी म्हणजे बी दिला आहे. बघा टेस्ला युनिट वरून लक्षात ठेवा की काय दिलं आहे तुम्हाला, बी इज 8 पाय. रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर फाइंड करायचा आहे, म्यू आर. ठीक आहे, बघा म्यू आर कसा फाइंड करायचा, आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला की बी इज इक्वल टू म्यू इंटू एच होता, बरोबर. आता बी इज इक्वल टू म्यू म्हणजे म्यू नॉट इंटू म्यू आर असतो, आत्ताच फॉर्म्युला पाहिला, इंटू एच. आता बी किती आहे रे, बी इज 8 पाय. म्यू नॉट म्हणजे काय असतो, 4 पाय इंटू 10⁻⁻7. म्यू आर तुम्हाला फाइंड करायचा आहे, एच किती दिलाय, 2 इंटू 10⁻3. सो काय बनेल बघा, 4 पाय 1 जा 4 पाय 2 जा 8 पाय, 2 2 कॅन्सल, 10⁻⁻7 10⁻3 10⁻⁻4 इज इक्वल टू पलीकडे काहीच नाहीये, 1 आहे, इंटू म्यू आर एवढंच राहिले आता. सो म्यू आर काय बनणार आहे, 10⁻⁻4 पलीकडे गेला 10⁻+4 बनेल, सीटा येणार आहे. सिंपल. नेक्स्ट, द ग्राफ्स फॉर ससेप्टिबिलिटी वर्सेस टेम्परेचर प्लॉटेड फॉर फेरोमॅग्नेटिक. अरे तुम्हाला माहित पाहिजे की फेरोमॅग्नेटिक साठी बघा आत्ताच आपण मगाशी फॉर्म्युला पाहिला होता, ससेप्टिबिलिटी इज क्युरिस कॉन्स्टंट बाय टी मायनस टी सी. म्हणजे जेवढे तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करणार आहे तशी तुमची ससेप्टिबिलिटी कमी होणार आहे. असं कोणत्या ग्राफमध्ये दिसतंय बघा, बघा टेम्परेचरला इथे आपण इन्क्रीज करत गेलो आहे, ससेप्टिबिलिटी कमी कमी झाली आहे. ठीक आहे, आणि ह्या पॉइंटला तो रीच झाला आहे क्युरिस टेम्परेचरला. आता त्याच्या पुढे जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर तो कसा बिहेव करणार आहे, तर पॅरामॅग्नेटिक सारखा बिहेव करणार आहे. ठीक आहे, या प्रॉपर्टीज आहेत या तुम्हाला माहित पाहिजे, बीटा येणार आहे. ठीक आहे, हा ग्राफ तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पण मिळेल. नेक्स्ट, ससेप्टिबिलिटी ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. बघा आता पॅरामॅग्नेटिक आहे, ससेप्टिबिलिटी टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. आता ससेप्टिबिलिटीला 1/4 करून टाकलं तर टेम्परेचर किती टाइम्स करावं लागेल. अरे बघा पॅरामॅग्नेटिक साठी तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे, ससेप्टिबिलिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर.
सो काय 2 बाय काय 1 इज इक्वल टू T1 बाय T2. ठीक आहे, बघा नंतर ससेप्टिबिलिटी किती झाली आहे, काय बाय 4. पहिल्यांदा ससेप्टिबिलिटी होती काय इज इक्वल टू, पहिल्यांदा टेम्परेचर किती होतं 27 डिग्री सेल्सिअस मीन्स 300 केल्विन, ऍड करा 273 बाय T2. काय बनेल बघा, काय काय तर कॅन्सल होईल, T2 इज 300 इंटू 4 दॅट इज 1200 केल्विन असा आन्सर मिळाला आहे. बट आन्सर्स बघा डिग्री सेल्सिअस मध्ये आहे. सो काय करा 1200 मायनस 273 करा, काय बनेल बघा तुमचं 927 बनणार आहे. 927 ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. सिंपल. नेक्स्ट, सोलेनॉइड हॅव्हिंग 400 टन्स पर मीटर, परमिएबिलिटी पण 400 दिली आहे. ठीक आहे, मॅग्नेटायझेशन फाइंड करायचं आहे. बघा रे आत्ताच आपण फाइंड केलं आहे. ठीक आहे, आत्ताच आपण इकडे कुठेतरी फाइंड केलं होतं 8 इंटू 10⁻⁴ आय थिंक आन्सर होतं. ठीक आहे, बघा सेम क्वेश्चन आहे, इथे सॉल्व्ह केलं होतं आपण 8 इंटू 10⁻⁴ होता ऑप्शन, ऑप्शन नंबर डेल्टा. ठीक आहे, नेक्स्ट, द करेक्ट रिलेशन बिटवीन टोटल मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, परमिएबिलिटी, ससेप्टिबिलिटी. बघा आताच आपण डेरिवेशन पाहिलं आहे. बघा बी इज इक्वल टू बी नॉट प्लस बी एम, बरोबर. बी इज इक्वल टू बी नॉट इज म्यू नॉट इंटू एच प्लस म्यू नॉट इंटू एम. बी इज इक्वल टू म्यू नॉट इंटू एच, म्यू नॉट एम ला आपण काय टाकला होता काय इंटू एच. सो इथून बघा बी इज इक्वल टू, इथून म्यू नॉट एच कॉमन येतील, आतमध्ये काय राहील 1 प्लस काय. सो बी बाय एच काय बनणार आहे, बी बाय एच इज म्यू नॉट इंटू 1 प्लस काय, म्यू नॉट इंटू 1 प्लस काय, सीटा. सिंपल. नेक्स्ट, फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज हिटेड अबाउट क्युरियस टेम्परेचर. बघा क्युरियस टेम्परेचरच्या पण आपण वरती नेलं, तर आताच पाहिलं आपण की तो कसा बिहेव करणार आहे पॅरामॅग्नेटिक सारखा. आणि जर तो पॅरामॅग्नेटिक सारखा बिहेव करत असेल तर त्याचे डोमेन्स काय होणार आहेत, बघा डोमेन्स आता रॅन्डम बनून जाणार आहे, बीटा येणार आहे. ठीक आहे, थिअरी. नेक्स्ट, सेम सॉल्व केला आहे आता, 1 प्लस काय वाला होता ना, बी बाय एच इज 1 प्लस काय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. द मॅग्नेटिक मोमेंट प्रोड्यूस्ड इन ए सॅम्पल ऑफ मास 2 ग्रॅम दिला आहे, मॅग्नेटिक मोमेंट दिली आहे, डेन्सिटी दिली आहे, मॅग्नेटायझेशन फाइंड करायचं. अरे मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आहे ना, नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. आता मॅग्नेटिक मोमेंट दिली आहे आपल्याला 8 इंटू 10⁻⁷ बाय व्हॉल्यूम केलं की आपलं काम झालं. ठीक आहे, बघा व्हॉल्यूम कसा फाइंड करायचा, तर तुम्हाला डेन्सिटी दिली आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम, बरोबर. सो व्हॉल्यूम काय मिळेल, मास बाय डेन्सिटी. मास किती आहे 2 ग्रॅम बाय डेन्सिटी इज 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, बरोबर. सो इथून बघा ग्रॅम ग्रॅम तर कॅन्सल होतील, 2 बाय 4 इज 0.5, खालचं सेंटीमीटर क्यूब वरती जाईल, बरोबर. आता ह्याला आपल्याला एसआय युनिट मध्ये करायचंय. सो काय बनेल 0.5, 1 सेंटीमीटर इज 10⁻⁻² मीटर, बट सेंटीमीटरचा क्यूब आहे ना, सो मीटरचा पण क्यूब करावा लागेल. काय बनेल बघा 0.5 इंटू 10⁻⁻6 बनणार आहे. म्हणजेच काय बनेल 10 न मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, 5 इंटू 10⁻⁷ बनणार आहे. ठीक आहे, ही हिची व्हॅल्यू इथे टाकून द्या. बघा काय बनेल 8 इंटू 10⁻⁷ बाय व्हॉल्यूम इज 5 इंटू 10⁻⁷. काय बनणार आहे कॅन्सल, 8 बाय 5 इज 1.3 राहतील, 6 जा, ऑप्शन नंबर ए येणार आहे. सिंपल. नेक्स्ट, मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच दिला आहे 500. ठीक आहे, मॅग्नेटिक फ्लक्स फाय दिला आहे 2.4 इंटू 10⁻⁵. इन अन आयर्न बार क्रॉस सेक्शनल एरिया दिला आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक परमिएबिलिटी काय असेल फाइंड करायचं. बघा रे तुम्हाला फ्लक्स दिला आहे, एरिया दिला आहे 0.4 सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर इज 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. फ्लक्स दिला आहे 2.4 इंटू 10⁻⁵. मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजे म्यू फाइंड करायचा आहे. मगाशीच आपण फॉर्म्युला पाहिला आहे की बी इज इक्वल टू म्यू इंटू एच होता, बरोबर. म्यू फाइंड करायचा आहे, सो म्यू काय बनेल बी इंटू एच बनेल का. आता एच तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलाय, एच इज 500, बी फाइंड केला की तुमचं काम झालं. बघा बी कसा फाइंड करायचा, तर फ्लक्सचा फॉर्म्युला आहे ना फाय इज इक्वल टू ए बी. सो बी काय बनेल इथून फाय बाय ए बनणार आहे. आता फाय किती आहे 2.4 इंटू 10⁻⁵ बाय ए इज 0.4 इंटू 10⁻⁴. सो 4 एक्के 4, 4 6 जा 24, तो 6 इंटू 10⁻⁵ 10⁻+4 10⁻⁻1. सो 0.6 आन्सर बनणार आहे. बी इज 0.6. सो 0.6 बाय 500 किती बनतं बघा 0.6 बाय 5 10⁻² वरती गेला 10⁻². काय बनेल हे 0.6, 5 1 जा 5, एक राहिला 5 2 जा इंटू 10⁻². सो 10 न मल्टिप्लाय डिवाइड करा, 1.2 इंटू 10⁻³ बनणार आहे. ठीक आहे, बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, द रिजन इनसाइड ए करंट कॅरिंग टोरॉइड
मॅग्नेटिक फील्ड आहे बी नॉट. ठीक आहे. वाइंडिंग फील्ड विथ प्लॅटिनम. आता वाइंडिंग मध्ये प्लॅटिनमला फिल करून टाकलं. आता मॅग्नेटिक फील्ड बनली बी. व्हॉट इज पर्सेंटेज चेंज इन मॅग्नेटिक फील्ड? पर्सेंटेज चेंज इन मॅग्नेटिक फील्ड किती असेल फाइंड करायचं आहे. बघा तुम्हाला ससेप्टिबिलिटी दिली आहे प्लॅटिनमची. सो इथे एक शॉर्टकट आहे. पर्सेंटेज चेंज इन मॅग्नेटिक फील्ड आपण कसं फाइंड करतो? तर काय इंटू 100 करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता काय किती आहे? 2.9 इंटू 10⁻⁻⁴ इंटू 100 करा, 100 इज 10⁻². सो काय बनेल? 2.9 इंटू 10⁻⁻² बनेल का? म्हणजेच किती रे? 0.0029 असं बनणार आहे. 0.0029% असं आन्सर येणार आहे. ठीक आहे. सो बीटा इज द करेक्ट चॉईस. बघा रे, आपण 25 क्वेश्चन्स आज कंप्लीट केले आहेत मॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे. सो सेशन कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन वरती कळवा. जर एखादा क्वेश्चन चुकला असेल, माझी एखादी मिस्टेक झाली असेल तर ती पण कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे. सो आता आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू. भेटूया त्या सेशन मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.